अय अरे या दोन्ही गाड्यांचे टायर खोलून का बरं अशा उभ्या करून दिले? नेमकी काय विषय झालाय आणि आपला चिकू भाऊ काय म्हणतोय पहा बरं. आज निखिल सदगीर सकाळी सकाळी आपल्या सागर भाऊ सोबत गाडीत बसून चालला होता. मग आपली गाडी साईटवर खाली केली. आता आंघोळ वगैरे करून आपली सफारी घेऊन निघालोय मस्त कॉलेजला. आज कॉलेजला जाऊन खूप कंटाळा आलता. मग आपल्या दलिंदर मित्रांना भेटलो, तो पण निघाला होता घरी. अय अरे हळू, घरी जायच्या आधी डायरेक्ट वर जाशील. आज कॉलेजमध्ये तर फुल बोर होत होतं. मग आपला दोस्त गेलता, मग मी पण आपली सफारी घेऊन निघालो होतो घरी आल्या आल्या निखिल सदगीरला काम लावलं होतं बा. मग पाईप वगैरे उचलला चाललो होतो वावरात. घरच्यांनी जे काम सांगितलं होतं ते काही केलं नाही. मग आपली गाडी घेऊन गपचूप आता आलोय क्रेशरवर. मी एकटाच नाही बरं का, आपला पॅरी पण आहे सोबत. चायला क्रेशर होतं गेलो, पण तिथं मोकार दुखट होतं. उन्हामुळे कोणाचा चेहऱ्यावरचा ग्लो कमी झाला असेल ना किंवा काळा पडला असेल ना तर नक्की सांगा. आपल्या क्रेशरवर फ्री मध्ये मेकअप करून भेट. आहे का तुमच्याकडे कोणी असं? कमेंट मध्ये टॅग नक्की करा त्याला. मग आपली गाडी वगैरे मस्तपैकी फुल भरून घेतली. गाडी वगैरे घेऊन मी आणि पॅरी आता मस्त निघालोय साईटवर. पण मग तेवढ्याच रस्त्यात आपला चिकू भेटला बा. तो काय दाखवत होता पहा बरं मला. तर हा पराक्रम ना मित्रांनो आपल्या मोहन भाऊनी केलाय. पराक्रम म्हणजे जास्त काही नाही केलं, या गाडीचे टायर त्या गाडीला टाकीत होता. आता बसला ईद पा कसा. आता जाम मशीन गननी टायराचे नट बोल्ट खोलितो. गाडी बिडी खाली करून आलो मित्रांनो, काही विषय नाही. आपल्या इकडे आला बा वाघ आला वाघ. मग आता निखिल सदगीर आपल्या वैभव शेठ सोबत निघाला होता सिन्नरला. तुम्ही म्हणशाल दररोज निखिल सदगीर सिन्नरला जाऊन करतो काय? करायचं काहीच नाही मित्रांनो. सिन्नर मध्ये आला का थोडं भारी वाटत आहे. सिन्नर मध्ये जाऊन एवढ्या उन्हाचं काही करो वगैरे ना करो, पण मला रस नक्की प्यायला लागतोय. रस वगैरे पिऊन आता मस्त आलोय मित्रांनो घरी. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओत. लवकरच तोपर्यंत लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, मिस्टर निकला फॉलो करा आणि चला.